खरं तर एक ठराविक दिवस निवडून महिला दिवस साजरा करणं मुळात हेच मात्र चुकीचं आहे. पण 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. याच्याही मागे एक मोठी स्टोरी आहे. पूर्वीच्या काळी महिलांना न शिक्षण, न नोकरी, न मतदानाचा अधिकार होता. 1908 ला न्यूयॉर्क मध्ये 15,000 महिलांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, चांगल्या पगाराची नोकरी व कमी तासाची नोकरी या प्रमुख मागण्यासह त्या महिलांनी मोर्चा काढला होता. आणि तो दिवस होता 8 मार्चचा. तर रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. म्हणजेच आपला देश तर राहूच द्या, पण विदेशामध्ये सुद्धा महिलांनी स्वतःचे अधिकार मिळावे म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलनं केली. आणि आज आपल्याला हे सर्व अधिकार रस्त्यावर न येता, आंदोलन न करता, कुठलेच मोर्चे न उभारता हे अधिकार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले आहेत. त्यानंतर 1917 ला सुद्धा युरोपमध्ये आंदोलनं करण्यात आली होती. 8 मार्चला असे कित्येक ठिकाणी महिलांनी रस्त्यावर येऊन स्वतःच्या हक्कासाठी मागण्या केल्या होत्या. आणि त्यानंतर 1975 रोजी संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली होती. आणि त्यामुळेच 8 मार्च हा महिला जागतिक दिवस म्हणून सर्वीकडे साजरा करण्यात येतोय. बघा ना, आपला देश तर राहूच द्या, पण विदेशात सुद्धा महिलांना स्वतःचे अधिकार मिळावे म्हणून रस्त्यावर यावं लागलं. पण आज आपल्या देशात हे सर्व कुठलेच मोर्चे, कुठलेच आंदोलन न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि विशेषतः हिंदू कोड बिल याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, आपल्या सर्व महिलांना हे अधिकार फुकटात दिले. आज हॅपी वुमन्स डे हा स्टेटस सर्वांनी तर ठेवलेला आहे, पण मात्र हा स्टेटस नेमका आहे तर कोणामुळे? हा स्टेटस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. लक्षात असू द्या, स्पेशली हिंदू महिलांनी हिंदू कोड बिल नक्की वाचा. त्याच्यात तुम्हाला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते नव्हते, तर त्यांनी आपल्याला सर्व काही फुकटात दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला आंदोलन करण्यासाठी, मोर्चे करण्यासाठी रस्त्यावर यायची गरज पडली नाहीये. तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही समानतेचा अधिकार मागू शकता. नवऱ्यांनी छळलंय तर नवऱ्यांच्या विरोधात डिवोर्स केस करू शकता. इव्हन त्याच्या प्रॉपर्टीवर समानतेचा अधिकार मागू शकता. प्रेग्नेंट असला तरी सुद्धा भर पगारी रजा घेऊ शकता. असे कित्येक उदाहरणं तुमच्या पुढे आहेत. तर त्यामुळे लक्षात असू द्या, सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण हे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. जय भीम, जय संविधान.